मित्रांनो, आता आपण धरणाच्या खाली आलो आणि धरणाच्या खाली कसं पाणी वाहतं ते आता बघणार आहोत आपण. आणि खूप छान दृश्य असेल, कारण की उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि आता तिथं पाण्यामध्ये आंघोळ करूशी वाटते. सध्या कपडे आणलेले नाही आपण, आणि तुम्ही पुढे बघू शकता खूप सारं पाणी वाहते. बघा तुम्ही, जबरदस्त पाणी आहे बघा. आणि साईडला कपडे पण धुवून राहिले. हा प्रवास खरंच खूप रिलॅक्सिंग होता. शहराच्या गोंधळापासून दूर, एकदम शांत. इथे जवळपास खाण्याची आणि राहण्याची पण सोय आहे, म्हणजे छोटा ट्रिप प्लॅन करायचा परफेक्ट प्लेस आहे हा. तर मित्रांनो, आता आपण धरणाच्या खाली आलो आहे आणि धरणाच्या खाली कसं पाणी वाहतं ते आता बघणार आहोत आपण. आणि खूप छान दृश्य असेल, कारण की उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि असा तिथं पाण्यामध्ये आंघोळ करूशी वाटते. पण सध्या कपडे आणलेले नाही आपण, आणि तुम्ही पुढे बघू शकतात खूप सारं पाणी वाहते आणि एकच नंबर सीन असणार आहे. हे धरण आहे आणि हे धरणाचं फुल प्रेशरमध्ये पाणी येतं आणि पाण्याचा प्रवाह बघा तुम्ही. अरे बापरे, खतरनाकच आहे बरं का. खतरनाक. आणि पाणी बघा ना किती पांढरं शुभ्र आहे. म्हणजे आंघोळ वगैरे करू नका, इथे साईडला करा. त्या साईडला पण आहे, पण इथे पाण्यासारखा नजारा आहे बघा तुम्ही. जबरदस्त पाणी आहे बघा. आणि साईडला कपडे पण धुवून राहिले. एकच नंबर वाटतं. हां, तिथं जबरदस्त वाटतंय. आता तुम्हाला मी जवळून दाखवतो. मित्रांनो, हा दृश्य तुम्ही मोबाईलमध्ये बघा, खूपच छान वाटते. आणि साईडला कपडे वाळत टाकले. जायला मार्ग शोधावा लागतो. आणि तयार राहा हा नजारा बघण्यासाठी. वाव, किती छान आहे बघा ना मित्रांनो. जबरदस्त आहे बरं का. पाण्याचा प्रेशर बघा. आणि हे पाणी या मार्गे येऊन येतो आणि किती फास्ट येतो बघा तुम्ही. पाण्याचा प्रेशर किती असेल.
कुणी पडलं तर त्याचं कामच होईल, कारण की एवढं प्रेशरमध्ये डोकं बिकं आपटायची शक्यता आहे, कारण की पुढे खडक पण आहे. तर इथे येताना थोडं सांभाळून. आणि आता हे बाय असिस्टंट करू नका, बिलकुल खूपच खतरनाक आहे. इकडे भारी वाटतं. आणि याची मी लोकेशन टाकेन, लोकेशन बघून घेता नंतर. जाता जाता पाय धुवून घेतो. पाय चला बघा, पाहण्यासाठी चढावं लागतं. येतो आहे आमच्यासाठी. तुम्ही नवीन असेल तर आणि हे माझ्या मामी आहेत. नाही नाही, पावसाळ्यामध्ये खूपच पाणी असते. कुणाला काय आंघोळ करायची असेल तर इकडे उथळ पाणी आहे, इकडे साईडला करू शकतात. आता मित्रांनो, आता आपण गिरनारमध्ये आलो आहे आणि ते धबधबा तुम्ही बघितला होता, तो गिरनार जवळ अगदी जवळ आहे. जवळपास 7 किलोमीटर असेल तो धबधबा. तर जर लोकेशन टाकता आली तर मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन. आणि हा गिरनारचा मार्केट. आता हॉटेलमध्ये काहीतरी जेवण करू. हॉटेल करतो आम्ही. आणि कुठं काही चांगलं भेटेल इथं भत्ता वाटतो, भेटतो स्पेशल गावरान मिसळ. हॉटेल बघू काही भेटतं काही नाही. फेमस पण पाहिजे. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. मी नवीन असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.